कधीकधी काहीच न करणं हेच सगळ्यात महत्त्वाचं काम असतं. तर कधीकधी एका क्षणाचा उशीरपण सगळं काही बिघडून टाकू शकतो. मग नक्की करायचं काय? कधी कृती करायची आणि कधी थांबायचं? हा जो गोंधळ आहे ना, तोच आज आपण एका जुन्या बोधक कथेतून समजून घेणार आहोत. चला, योग्य वेळ साधण्याचं हे शहाणपण काय आहे ते बघूया. हा प्रश्न मला वाटतं आपल्या सगळ्यांना कधी ना कधी पडतोच, की आपण जे करतोय ते योग्य वेळी करतोय का? कुठेतरी आपण घाई तर नाही ना करत, किंवा अरे देवा खूप उशीर तर नाही ना झाला? ह्याच प्रश्नांच्या चक्रव्यूहातून बाहेर पाडायला आजची ही कथा आपल्याला नक्की मदत करेल. तर या जुन्या गोष्टीची सुरुवात होते एका अशा समस्येतून जी आजही तितकीच खरी वाटते. विचार करा एका भिक्षूचा, ज्याने ज्ञानाचा मार्ग तर निवडलाय, पण तो आळसाच्या जाळ्यात पुरता अडकून पडलाय. आता हा जो भिक्षू होता तो काही सामान्य घरातला नव्हता. चांगल्या कुळात जन्मलेला, त्याने पवित्र दीक्षाही घेतली होती. पण झालं काय की तो इतका आळशी आणि सुस्त झाला की पार पापांच्या आहारी गेला. त्याचा बहुतेक वेळ कुठे जायचा? तर सार्वजनिक ठिकाणी रिकामं बसण्यात. आता प्रश्न हाच पडतो की ज्यानं स्वतःला शिस्तीच्या मार्गावर आणायचं ठरवलं, तो इतका सुस्त का झाला असेल? आणि याच प्रश्नातून आपल्या कथेला सुरुवात होते. आणि मग इथे गुरु एक खूप वेगळी गोष्ट करतात. ते त्या भिक्षूला थेट ओरडत नाहीत किंवा त्याला दोष देत नाहीत. उलट ते सगळ्यांना एका वेगळ्याच काळात घेऊन जातात. ते म्हणतात, बंधूंनो, याचा आळस काही आजचा नाहीये, हा तर पूर्वीपासूनच असा आळशी होता. आणि बस, या एका वाक्याने ते वर्तमानाला भूतकाळाशी जोडतात आणि एक नवी जुनी गोष्ट सांगायला सुरुवात करतात. तर गोष्ट आहे एका राज्याची, जिथे राजा स्वतःच आळसाच्या सिंहासनावर बसलाय आणि त्याचा एक हुशार मंत्री आहे, जो फक्त राज्यच नाही तर राजालाही जागे करण्याचा प्रयत्न करतोय. इथे आपल्याला दोन पूर्णपणे विरुद्ध टोकं दिसतायत. एका बाजूला आहे राजा, ज्याला आपल्या कर्तव्याची काहीच पर्वा नाही, तो सगळं काही टाळतोय. आणि दुसऱ्या बाजूला आहे त्याचा मंत्री बोधिसत्व, जो फक्त आपलं कामच नाही करत, तर राजाला योग्य मार्गावर आणण्यासाठी एका योग्य संधीची वाट बघतोय. आणि मग एके दिवशी मंत्र्याला ती संधी मिळतेच. राजेशाही बागेत फिरताना त्यांना एक प्राणी दिसतो, एक कासव. पण हे साधंसुधं कासव नाहीये, हे जणू काही आळसाचं चालतं बोलतं प्रतीकच आहे. दिवसभरात जेमतेम 1-2 इंच पुढे सरकणारं. आता तो हुशार मंत्री ही संधी कशी सोडेल? त्याला हे पक्क माहीत आहे की राजाला थेट उपदेश करून काहीही उपयोग होणार नाही. म्हणून तो एक युक्ती करतो. तो त्या कासवालाच एक असा काल्पनिक प्रश्न विचारतो की जो खरं तर राजाच्या वर्मावर बोट ठेवणारा असतो. मंत्राचा प्रश्न बघा किती काव्यात्मक आणि थेट आहे. तो फक्त एक प्रश्न नाहीये, तर निष्क्रियतेमुळे येऊ शकणाऱ्या धोक्याचा एक मोठा इशारा आहे. तो कासवाला विचारतो, अरे मंदगती, जर या रानात अचानक आग लागली तर तू आपला जीव कसा वाचवशील? आणि यावर कासवाचं जे उत्तर येतं ना, ते तर त्याहूनही जास्त धक्कादायक आहे. ते पूर्णपणे नशिबावर अवलंबून आहे. ते म्हणतं, इथे आजूबाजूला खूप बिळा आहेत, कुठेतरी आश्रय मिळेल, आणि नाहीच मिळाला तर आमचा अंत होईल. म्हणजे बघा, भविष्यातल्या एवढ्या मोठ्या धोक्याची त्याला अजिबात काहीही चिंता नाही. कितीतरी वेळा आपणही असंच वागतो, नाही का? आणि आता येतो कथेचा तो महत्वाचा क्षण, जिथे खरा बोध दडलेला आहे. मंत्री कासवाकडे बघत असतो, पण त्याचे शब्द राजाच्या कानावर पडावेत यासाठी असतात. तो जे काही बोलणार आहे ते या संपूर्ण कथेचं सार आहे, त्याचा गाभा आहे. मंत्री वेळेच्या 2 सगळ्यात मोठ्या चुका समजावून सांगतो. पहिली चूक घाई, म्हणजे जिथे शांत राहण्याची, विचार करण्याची गरज आहे तिथे उगाचच घाई गडबड करणं. आणि दुसरी चूक विलंब, म्हणजे जिथे वेगाने निर्णय घेऊन कृती करायला हवी तिथे दिरंगाई करणं. आणि या दोन्ही चुकांचा परिणाम एकच होतो, अपयश. आणि मग मंत्री यावरचा उपाय सांगतो. त्याच्या शहाणपणाचं सार काय आहे? तर जे लोक योग्य वेळी थांबतात आणि योग्य वेळी घाई करत नाहीत, ते आपलं उद्दिष्ट नक्की पूर्ण करतात. अगदी त्या पौर्णिमेच्या चंद्रासारखे, जो उगवण्याची घाईही करत नाही आणि मावळ्याला उशीरही करत नाही, पण योग्य वेळी मात्र पूर्णत्वाने आकाशात तळपत असतो. तर ही होती राजा आणि मंत्र्याची गोष्ट. आता ही गोष्ट पुन्हा वर्तमानात येते. चला बघूया या प्राचीन कथेचा त्या आळशी राजावर आणि आपल्या त्या आळशी भिक्षूवर नक्की काय परिणाम झाला. मंत्र्याचे ते शब्द राजाचे इतके मनाला लागले की त्या एका क्षणाने सगळं बदलून गेलं. त्या दिवसापासून त्या आळशी राजाने आपला आळस कायमचा झटकून टाकला आणि तो एक कर्तव्यदक्ष राजा बनला. बघा, एका योग्य वेळी दिलेल्या बोधाची ही ताकद आहे. आणि मग शेवटी गुरु त्या दोन्ही कथांची गाठ एकत्र बांधतात. ते सांगतात की त्या गोष्टीतलं ते आळशी कासव ते दुसरं तिसरं कोणी नसून आजचा हा आळशी भिक्षू होता, आणि तो शहाणा मंत्री ते स्वतः गुरु होते. हा खुलासा ऐकताच त्या भिक्षूसमोर जणू काही आरसाच उभा राहिला. त्याला आपला मार्ग स्पष्ट दिसू लागला. आणि ही कथा
आपल्या सगळ्यांसाठी एक महत्त्वाचा प्रश्न सोडून जाते. आपल्या आयुष्यात आपण कधी तो शहाणा मंत्री असतो आणि कधी त्या आळशी कासव. आपण धोक्याचा अंदाज घेऊन योग्य वेळी कृती करतो की सगळं काही नशिबावर सोडून देतो, यावर विचार करायला हवा.